Hare
पाहुणे जास्त बंधू गुरुवारी सगळे जास्त दृष्ट आहे मला काय परंतु फ्याटा मारण्याच्या छटा मारायचा काय काम नाही पण ज्याच्या द्वारामध्ये बाबाजी एवढी कृपा आहे ज्याच्या द्वारामध्ये आपण सहज म्हणतो ज्याच्या द्वारे सोन्याचा पिंपळ अंगी आहे समज ते काळी हे महाराज परी पाय बीज सुद्धा आहे ज्याने ह्या बीज नाम घेतलं की नाही याच्या द्वारा सोन्याचा पिंपळ आहे श्रीपाद बाबा रामदास बाबा बाबराव बाबा भागडे ज्यांनी जे मंत्र दयाच्या द्वारे याच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ कोण असा नाही दयाच्या सोन्याचा पिंपळ मग सोन्याचा पिंपळ नाही का ते सोने बघा एक दृष्टांत तुम्हाला सांगतो परीस कोणी पाहिलं का परीस कोणी पाहिल्यामुळे तर परीस जर घेतला त्याचा सोना होतो हलके सोना होतो ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे काही बाई आता ज्याच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे तुम्ही आईला नगरून आले की नाही आईला नगर का संभाजीनगर यांचा मागच्या आईला नगर होतं म्हणून मला त्यांचा संभाजीनगर यांची आज एकादशी आणि त्या एकादशी मिळाला आमच्या एकत्रित तालुक्याने आमच्या येण्याला तुम्ही एकादशी घ्या तर ठीक आहे काय बाबा परंतु ज्याच्या दारामध्ये सोन्याचं मिळालं खरंच सोनं येतो खरा सोना ओळखा का तुमच्या लक्षात कसं आला खरा सोना म्हणजे कसा आज आपल्या येण्या बाबा म्हणजे आडाने आता बाबा वेळा तिथं काही काम करायची ओळख नाही मी ते कसा म्हणजे आम्हाला बघले तुला परंतु सोना कोणी सोना सध्या बाबा जे आहेत ना श्रीपाद बाबा झाले बाबूराव बाबा झाले बागडे बाबा ते खरंच परीच आहे आणि त्या परीचा असून या लोखंडाला लागला या लोखंडाला लागला म्हणून याचा सोना झाला हे खूप लक्षात ठेवा लोखंडाला परीकर लागला सोना होतोय प्रत्येकाच्या अनुभवासाठी आणखी मानतात लोखंडाला परीस लावले त्याचा सोना होतोय पण परीचा आहे पुढं पण हे तुम्ही ओळखला पाहिजे का बाबांनी आपले जे नाम दिले ना याच्यावर लक्ष ठेवा त्याचा सोना झाला आजही सोना कोणा वेळे बोलता आला असता का नसता आला पण खरंच त्यांच्या द्वारामध्ये सोन्याचं पळ म्हणून हा अभद्र घेतला जायच्या द्वारे सोन्याचा पिंपळ अंगी आयुष्यामुळे तू काय नाही करणार हा बघायचा पहिला
ज्याच्या द्वारामध्ये सोन्याचं वेळ काय नाही करणार. आज एवढे जे माणसं आहेत ना, एवढे संत आहेत ना, त्यांना सगळ्याला बाबांनी आज या रोड केला. कोणला काय येत होता, परंतु खरंच ते सोनं आहे. आपल्या त्या लक्षात आलं पाहिजे. आणि ज्यांनी ते नाम दिले ना, ते नामाला सुद्धा विसरू नये. ते नामाची सुद्धा ताकद नाही. कशी ताकद आहे, त्याच्या ताकदीसारखी ताकद नाही. तुम्हाला एक थोडं कबूतर सांगतो. जेव्हा हनुमान सीतेच्या सोबतीला आपल्याजवळ काय होता, काय होता का, पण त्यांनी सांगितला ना, रामाने त्याच्या मुद्रिक काढले आणि त्या मुद्रिकाच्या जोरावर समुद्र वळाडून गेला. समुद्र वळाडून गेला. काय ताकद त्याची होती, नामाची होती. त्याच्यावर चालला गेला. आपण सहज म्हणतो तुकाराम महाराजांचा वगैरे मागे तुकाराम महाराज निघाला विचार म्हणला हनुमंता काय विचारला, शरण शरण हनुमंता तुझ्या अनुराग होता काय भक्तीच्या भक्तीची वाट कशी आहे ती मला जाणू. कारण हनुमंतासारख्या भक्ती कोणाच केली तशीच आमच्या बाबाने वागला मला त्यासाठी भक्ती कोणाच केली. का शकतो सांगायचे तर त्याने आजही मला कुणाचा लाल पैसा घेतला नाही. यातला का लाल पैसा घेतला नाही का ते आजही सतत ते आमच्या गावाला येतात, पण कोणा भाड्याला सुद्धा पैसा नाही. काय नाही घेतला तर ती हनुमंताची ताकद त्या मुद्रिकेवर होती. पण काय फिरायला गेलं काय बा सांगतो, कशी ओळख देऊ, मग ती ओळख काय आहे. मग हनुमान सगळीकडे दिला, परंतु बाबांनो का सांगायचे, सांगायचं काय, पण ज्याच्या दारामध्ये तुळस असं ना मारलं तुळस आणि त्या तुळशीवर भीमेच्या दारामध्ये तुळस तेव्हा म्हणा हा काय राम असला पाहिजे. तुळशीच्या दारात ज्याच्या दारात तुळस नाही ना ते रामाची नगरी असं समजा. ज्याच्या दारात तुळस नाही त्याचे तुळशीला पाणी सुद्धा घालते पाहुण्यानं ते त्याच्यामुळे खरा अधिकार तुम्हाला त्या तुळशीचा पुरुषांना आहे, पण जास्त तुळशीला लावा विचारते ते उदाहरण तुळशीला लावा कुठे ते उभी शकू, तुळशीला लावा गंधर्वाचे पांडुरंग. तर तुळशी यासारखा महत्व आहे. आपण काय म्हणतो, बरेचसे जण म्हणतात मेल्यावर तुळशीचे पाण्यात तोडत घाला, आपल्याला आता जर चित्तपणे महाग असले मेले का लागा हे उदाहरणार्थ. आणि त्याच्या मुखात जर नाम नाही तर काय होतं, बरेच जण म्हणतात प्रकाश आहे बाबा, बरेच जण म्हणतात आम्ही आता काशी फिरलो द्वारका फिरलो मथुरेत फिरलो त्याचे नाही दिसणार मोकळी व्हावा काना कुठलेला फळा माऊलीने आणि मला सांगितलंय त्रिवेणी संगमी नाना तीर्थवरून सिद्धनाथ नामाची जर ही मुख असेल सोडर पाहूया आणि गावाला पाहिजे आणि पुराण बसले बोलले वाढले नामे तिने लोक नामाने तिने लोकांचा उद्धार होईल. नामाचा आणि कपिकुल उधळले मुक्त केले राक्षस. कपिकुल म्हणजे वानर ते कपी पण मुक्ती कोणाला राक्षसांना. आणि आपले अर्थ करता आले मुक्ती करता आले का काय, मुक्ती करता आले ना बाबा कुठले जाऊन बसले बाबा बाबा म्हणतात मुक्ती करणार म्हणजे आपण सहज म्हणतो ना देवाची आजूबाजूला त्याने मुक्ती काढे. मग त्या हरिमुखे म्हणाल पुण्याची गणना कोण करेल. मुक्ती म्हणजे काय, एक क्षणाचा विचार आपण करत नाही. आपण ज्यावेळेला मंडळी आले ना त्या आगाव म्हणतात लवकर आवरून घ्या, त्यांना गाडी भेटली पाहिजे, ते गेलेच पाहिजे. कुठल्या कामाला जरी गेलो तरी आपण तोच विचार करतोय. बाबा तुकाराम बाबू काय चिंता आहे आपल्याला जायची, अरे हा जाणारच आहे ते हे जाईला जाईला याला Yeah.
त्याचा काही विचार करायचा नाही. आपण त्याचा विचार करतो. म्हणून आपण जर विचार काय करायचे, काय विचार करायचे, फक्त बाबांनी जे नाम दिले ना याच्यावर आरोप जर असेल तर मग काळ न्यायला येणार नाही, काळ येणार नाही. का तर काळाचे दूत आहे या न्याला आणि यमाचे दूत आहे आणि शंकराचे दूत आहे. तो भस्मनाचा करा. पण आपली जे इथे जे बोलवते ना या थोडक्यात तुम्हाला सांगतो याचा ठिकाण तिकडे आहे. आपण खरा म्हणतोय का खोटा म्हणतोय, नाम घेतोय का नाही घेत, तर तिडे तलाठी यमाजवळ. प्रत्येक जणांना माहीत असेल माझ्यापेक्षा हुशार माणसात तिला तलाठी तो ताशाच्या सगळी नोंद आहे. तो कोण असेल त्याचं नाव आहे आणि तो आपली काय म्हणतोय का नाम घेतोय का नाही तो आहे. पण बाबांनी जे नाम दिले का नाही ते आपल्या हातात ठेवलं पाहिजे. काय नामदेवी मंत्र हरिनामाचे या नामाचं शास्त्र आहे आपल्या हातामध्ये. एवढी ताकद आहे आपल्या. सदा नाम घोष करू हरी सदा नाम सदा नाम घोष करू हरी कथा सदा चित्त समाधान. सदा आणि आपण काय करतो कदा कदा नाम घ्यायला म्हणजे कदा कदा अच्छा याला असं का पुढं पुढं जातं नाही का. त्यामुळे त्यांना त्याच्यामुळे हरी नाम सदा म्हणजे हा सारखा चालू आहे. तुम्हाला प्रत्येकाला कल्पना आहे नाम सदा चालू आहे, आपले श्वास सदा चालू आहे. नाही चालू का सदा चालू आहे. परंतु आपल्याला तो विसर पडला. परंतु बाबांनी ती गाठ घालून दिली आपल्याला. कशी गाठ घालून दिली. जीव शिव दोन्ही फुटे ग परपंचाचे लावून पाशी मोठे ही जनामायची वय. पण जीवाशिवाची गाठ बाबांनी आपल्याला जमवून दिली आणि ही पहिली तोडली होती. कशी सुटली होती तर आपण जन्माला आलो ना त्यावेळेला सुईने आपला नाळ खांडला गेला ती तुटली होती. म्हणून ती बाबांनी आपलं काय भाग्य असेल पूर्वजन्माला काय हे असेल म्हणून आपले त्या पदार्थ म्हणून म्हणायचं का ही गाठ जी सुटली होती ना ही आपण म्हणतो सुखामध्ये सोडलेल्या गाठी कंच्या आणि आपल्या परपंचाच्या गाठी आपल्याला सुटत नाही. बाबा या गाठी आपल्याला सुटत नाही. या गाठी मोठ्या करतात.
पहिल्यापासून जोडला गेला इथून तुटला होता ना तो बाबांनी आपल्या जवळ दिला म्हणून आज या व्यासपीठावर उभा तुका आहे. म्हणे होत ठेवा तुका म्हणे होत तुका म्हणे होता ठेवा तुझ्या त्याचं काही ठेवायचं आपला पूर्वी काय काही ठेवायचं म्हणून त्या या गावाला सापडलं नाही तर आपल्याला काय सापडणार नसतं सत्य कृपाला निर्माण कृपाली ज्ञानदेवरतीला काय उपाडीला घेऊन संतांची कृपा आहे संतांची कृपा आहे म्हणून आपल्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात कळलं ते काय इकडे बसा करी लगे काय महाराज परिमाय दिलं सुद्ध आहे ज्या सामान्य जो बीज मंत्र दिलाय का नाही त्याची जोपासना करा माय बापानो त्याची जोपासना करा काय आहे मला तुम्हाला माऊलीचा दृष्टांत सांग थोडक्यात माऊलीने काय नाही केला करी लेते काय असं मला एखादा प्रश्न काय करील म्हणजे काय करील ते काय नाही म्हणजे काय महाराज कोणाला म्हणा याची मी जाणीव तरी ते काय नाही करणार बाबांनी जे मंत्र दिले ना याची जर पण लागली तर काय नाही करणार माऊलीनं बघा माऊलीचा 8 दिवसाचे 8 माऊलीचा ज्ञानोबा माऊलीचा विचार जर केला तर बघा लढ्यावरती एक बोलले निर्बुद्धी पळाने येतो लढ्यावरती एक बोलले का नाही बोलावले आणि मेलेला माणूस जिवंत केला ज्ञानेश्वरी कोणाला मिळली हा जिवंत झाले का नाही आणि मेलेला माणूस जिवंत केला निर्भय चालवले चालले तरी मागले चालवले हा सांगल्यावरती मला आवडलं नाही माणूस आणि
स्त्रीचा पुरुष केला एवढी ताकद त्या नावाची केलेलं ते काय डोळे महाराज बरी पाहिजे हा मावळीच्या दृष्टाने वळाला मावळीचा जर विचार केला आणि आमच्या बाबाचा जर विचार केला तर तो भाग्यवान समजेल कारण आमच्यासारख्या या कुटुंबाला ताकद परंतु खरोखर त्यांच्या उपकारण म्हणून ऐसा संत शरण जावे सगळीमध्ये तयार घ्यावे कारण संताला शरण केल्याशिवाय ती ताकद येणार नाही गुरु आणि संत यांना शरण घ्यायलाच पाहिजे सतगुरूने कृपा केली, कृपा केली. सद्गुरूने कृपा केली नीज वस्तू वस्तू म्हणजे काय नीज वस्तू आपल्याला दाखवली नीज वस्तू आपल्याला दाखवली पण आपण त्याचा वापर करत नाही आपण चटा मारतो आज एकादशी आहे संभाजीनगर पण आपण किती माणसं आलो एकादशी निमित्त घेतो बाबांनी एकादशी का लावल्या का माझा समाज माझे जग एकात्र यावा एकादशीत यावा एकादश धरावा सकाळी सोडावा बाबाने सांगलं प्रत्येकाला सकाळी सोडावा नाही बाबाला भूकच निघत नाही लागलं काय भूकच निघत नाही म्हणजे कसं एकादशी आपण एकादशात आहे का नाही याच्याकरता हे म्हणून साधू समजायला मार्ग दारून गेले आधी दया केली हेच बद्दे चालू करा हे काय ते तरी मार्ग दावाचं काम करते पण आपण चुकू नये मार्गाला जायचे आग लावताना गेलो तर काटा वाटतो तुम्हाला म्हणून सांगितलं शास्त्राचे मार्ग जाऊन गेले आधी दयाने दिसत ते हेच बद्दे चालू करा न पडे वृद्धा कुठे काही कारण आपण त्याला विचारतो आणि मी माझंच म्हणतो माझा शरीर मी माझा तो माझा हा माझा सगळे माझा माझ्या म्हणून वाया गेला बाबांनो मी देव म्हणता कोटी ब्रह्मा मी जे म्हणलं बरं आता मी जे आला माझं आहे हे माझं कामड माझ्या सहज माझं कामड निघून गेला वारा निघून गेला हरी राहिला पसारा, हरी राहिला पसारा. निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा. निघून गेला वारा खाली राहिला
कपडे उलटवणारा हे मला चालेल आज जर कपड्याला काय म्हणत तुम्ही पोट हवा चालेल की हे आज जर कपडे आज बाहेर एकच आजार साजऱ्याला हात वाचालाय आज बाहेर याला म्हणतात निघून गेला हा वा जर बाहेरच गेला तर गेला मग याला काय कशावरून साधू संतांनी आपल्याला ओळख करून दिली आपण खूप भाग्याचे बाबा हा अरे एखादा बघा माऊलीने समजलंय कोणाचे आगे हा दे कोणाचा आत्माराम देवना तुझी जाणा आणि तू हा विचार एक होता गोविंद महादेवा या दे हा ते या घर या भाड्याचे माऊलीने सांगत आहे हे भाड्याचं घर आहे पण याला आपण म्हणतो जेव्हा याच्यामध्ये मीटर बसवला ना मीटर लाईटी बरोबर लागल्या लाईटी याच्यात मीटर बसवला त्या गाड्याला वागला त्या गाड्याला वागा तो तरी कुठं आहे हे बाबाने ओळख करून दिली त्या गाड्याची भाग्यवान आहेत तुम्ही गाडी हलताना गाडी चालताना झाली गाडी हलताना गाडी चालताना तर आमचे काय उपकार पूर्व पुण्य असतील श्रीपाद बाबा ड्रायव्हर बाबाने किती म्हणाले श्रीपाद या गाडीचा श्रीपाद बाबा ड्रायव्हर आहे पण ड्रायव्हर आता या एवढ्या मोटरसायकल आहेत पण हवेशीर चालेल हवा तर गाडी चालणार नाही मग ती हवा ती ताकद त्या महात्म्याची ताकद आहे आपली ताकद नाही मी कवाय तेवढं सांगतो या इथं मला याची ताकद आहे आपली ताकद नाही आपली ताकद नाही बाबा तुम्ही खूप भाग्यवान आहे आपली ताकद नाही आपली ताकद त्या महात्म्याची ताकद नाही काय पूर्वजन्मास नाद मारला केले कर्म झाले ज्याची मोठा आले उपसले मेले आयुष्य किती एका जनार्दनी नाही येते सुखाची श्रद्धे आई संगे असं आपण सुख पाहिजे ना सुखाचे नाही नाद मारावं लागतात कर्मापासून आहे आपल्याला आपले कर्म खूप चांगले कसा म्हणलं या माणसात आलं नाही
त्याच्या दारादाराकडे या सोन्याचा पिंपळ आहे. या दारामध्ये या सोन्यामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. हा खूप जागा ठेवा, कारण हा सोन्याचा पिंपळ तुमच्या सोन्यात बनवून टाकेल. हा बघाचा तिसरं चरण. वैष्णवाची आता इथं वैष्णव म्हणून वैष्णव मेळावा प्रत्येक काही झाला, काही गावाला झाला, कामेला झाला, तळवड्याला झाला. वैष्णव त्याचं एक अभंग आहे, तो काय मला येत नाही. वैष्णव वैष्णवा संगती सुख वाटे देवा काय आता मला कसं येत नाही सांगायचं. ते पाठ नाही हवं, आपण पाठ करायला लागतो, त्याला या लागतो जे आपण असेल ते. पण तुकाराम महाराज बोले जे जे आपणास सांगावी किंवा शिकवाय. मग तुका आपण या सांगे मन म्हणून त्या जागा सांगत. बरं असं तुकाराम महाराजांचे एवढं उत्तर आहे. तुकाराम महाराज सारखेपणे हाल नाही काढले, त्याचाच अभंग आहे हा. जायच्या परिसरात माऊली तुकाराम महाराजांचा 9 पिढ्यापासून पंढरीची वारी, किती 9 पिढ्यापासून सांगत आहे. आपण जाते पण नाही लागतं महिन्यातून, हे तर वर्षातून 9 पिढ्यापासून त्यांची वारी चालू. तुकाराम महाराज सांगायला झालं तर आपल्याला या त्यांच्या आज्या पंजापासून म्हणून साधू सांगतात आज आज्याला कायम जागे Hare
भावेचरणी ठेवा माझा बंधू सोये रे पिसून सर्व जेव्हा आपल्याला जागायचं का आपण त्याला जागायचं तो जागाच आहे पण आपण झोपलोय आता म्हणा तो जागा माणूस सुरुवात काय पाहिजे बोला पैसे घरात घरकुल केले हा पैसे घरात घरकुल ज्ञान बाहेर आत निघले मग आपण जागे आत निघले पैसे घरात घरकुल केले नेणे हाताला उठले वासुदेव त्याला वाळे तो बाहेर पैसे घरात आपण निघ नाही का तो जागा आहे आपल्या घरात घरकुल केला त्या वासुदेवाला म्हटलं त्याला म्हणते ओले मूर्ती मंदिर आज 6 जण मंदिर गोमा करिता ती फार याचा नफा करू अंगीकार का ते उंदीर आहे ना ते उंदीर आपल्याला त्या घरकुल करतात ते उंदीर आपल्या घरात घरकुल आहे आणि त्याने ते पोखरले आणि ते आपण म्हणतो ना आपल्या बांधा उकारला यांनी उकारलाय म्हणून आज आपण तो मागे बाबा हे उपरी करलं ते उंदीर ते 6 जण उंदीर आहेत ना आपण तीर्थाला गेले हो एक उंदीर मारा पाहिजे ते आमच्या घरा पाहिजे बाबा काही म्हणतात त्या गोळा गेले म्हणत्या गोळा आणि त्या नामाच्या गोळा गेले तो काय चुकला का हे आपले जे उंदीर आहे ना याने ते घरकुल केला आणि या घरामध्ये मला सांगतो कोणाचे हे बाहेरचं करे ना याच्यामध्ये त्यांनी जागा केली आणि त्यांनी तो नाश केला ते नाश करायचे ना आपले 6चा नाश करायचा नाही 6 ते 6 मंदिर आहे हे आपले देव मंदिर आहे आणि त्याला नामाचं जर असेल तर नामाशिवाय मागणार नाही नामापर्यंत तो नाही ज्ञान म्हणतात जप माय अंतरी दरोनी बाहेर देतात त्या खाऊन दाखव अंतरमध्ये पाहायचे बाहेर देखावं लागले का मी बुवा मी असा मी तसा असा काही दाखवू नका आत लपा अंत देह देवाचे केवळ आत बाहेर देव पावयाचे गेलं ते देव जरा जीव हा खरा मला तर येत नाही ना त्याची भाषा बरोबर पण आतमध्ये पाहायचे आतमध्ये काय केलंय ते पाहायचे आपली ही त्या उंदराने आपली जमीन मोकळ झालेली त्याच्यामुळे आपण यावं आपण खोट्यावरचं ना बाबा कधी नाही जमलं पण आज बाबाने असं केलं का एकादशीला या पाहिजे का एक दशेत या पाहिजे का एकादशीला या पाहिजे हा एक दशेत या पाहिजे आपण एकादशीला कटाळा करतो बरं का बाबा तुम्हाला राग नका तसं नाही तसं नाही राग याची गोष्ट नाही राग याची गोष्ट नाही एक साधूने असा विचारा तुम्हाला सांगतो थोडक्यात
आता याची वय किती झाली असेल तर कबीर साहेबांनी विचारलं बरं का, उदाहरण येतो. कबीर साहेबांनी याची वय किती आहे तर ते साधूला सांगितलं 60. पुन्हा थोड्या विचारायला किती 60. पुन्हा तिसऱ्यांदा विचारला वय किती म्हणे 60. म्हणजे असा साधू पाहिजे. त्याला काय राग आला नाही तर एखाद्या काय तिसरा 60 असं किती वय त्याची सांगायची काय गरज नाही. त्याला राग यायला नाही. मग आपल्याला तेच उंदीर मारायचे आपल्याला. ते 6 जण आहेत ना तेच मारायचे आणि त्या मारल्याशिवाय उपयोग नाही. म्हणून आपण काय करा ते 6 उंदीर मारायचे. काम क्रोध केले घरे आपल्या देहामध्ये कोण आहे आता तुम्हाला माहितच आहे. जैसा आरामध्ये राम आजचा सर्व सुखाचा आराम काम रामचे काम ईशावरी. अर्धामध्ये राम आहे ना पण त्याची ओळख नाही ना. आपण तिची ओळख करण्याकरता हा मंडप आहे. त्याची ओळख होण्याकरता गाव करता त्याची ओळख आपण काय गड येतो का नाही. आता कधी वर्षातून या गाव वराच्या फेटा मारायच्या फेटा वर्षातून एकदा फेटा मारायच्या फेटा आणि द्यायची झालं. म्हणजे म्हणून काय झाला बोलताना आपण खालून नोटा 500 झाला का हलवलं पण असं जाता मला त्याचा राग म्हणजे लागले आला पाहिजे कसं बरोबर खालून नोटा मारायच्या का तर हा मंडप त्याच्या करता. हा जो मंडप आहे ना हा मंडप इकडे काही ध्याना नाही ध्याना कारण नाथ म्हणतात भक्ती नाही ना भक्ती न पशु कशाने वाढेला भक्ती विना पशु कशाने वाढेला भक्ती विना पशु कशाने वाढेला एकनाथ महाराज आणि एकनाथ महाराज म्हणजे असे शांती ब्रह्म एकनाथ शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्याला म्हणले. परंतु त्याचे बोर्ड जे आहेत ना ते आपल्याला लगेच सरताना कापून शरीराला म्हणजे हे बोलणं आहे का करता काय माये गेली होती भक्ती न पशु म्हणजे भक्तीने पशु येतात भक्ती न पशु कशाने वाढला सटिलेल्या काय माये गेली होती हरी नाय मुखाशी आहे अरे 5च्या ग्रंथामध्ये आहे पुस्तक काय आणि काही एका गाडी मोकळीनं कोण सोडली ते तुझला नाथ महाराज होता बरं का कोण सोडली त्याचे कोण सांगताय एका जनार्दनी सांगत आहे
वाचा बोलतच काय या वाचेने काय म्हणायचे परत वाचा म्हणते गंगा गंगा मग दिसते परत बरोबर नाही या वाचेने काय म्हणायचे आपो त्र्यंबकेश्वर वाचा म्हणते गंगा गंगा सर्व दोन दृष्टी पडतात दृष्टी कळती बरं पाहिजे आपल्या दृष्टीला काय पाहा पाहिजे दृष्टी पडवा बरं पाहिजे काय मग तेव्हा कुशा वाचा दिला नामा म्हणे परदक्षा आम्ही मात्र फेरीला जातो फेऱ्या किती फेऱ्या झाल्या फेरीला जाता का प्रदक्षिणा जाता हा प्रदक्षिणा फेऱ्या अशा किती काही फेऱ्या घातल्या एक एवढी कोटी कोटी फेऱ्या एक एक वेळी कोटी कोटी खाली करणारे घरमालकाचे नोटीस आले घरमालकाचे आता या मालक आहे या घराचा जो मालक आहे त्याला ओळखायची रीत आहे या घराचा जो मालक आहे ना त्याला ओळखायची रीत आहे कशी का आपण खाली करायचे आणि खाली केल्याचे काय राहणार नाही पण खाली करावे बाबांनी सांगा खाली करावे घरमालकाचे नोटीस आले घरमालकाचे नोटीस आम्हाला लागले पाहिजे पण काय नोटिसा लागल्या पण त्याला सही व्हायला पाहिजे सही व्हायला पाहिजे सही नियम आहे कारण नोटीस घरी आली समजा आपला हिशाब आहे आणि हा याच्यात गेला काय बांगड्यात पुढे गेला पण नोटीस लागायच्या पण सही व्हायला पाहिजे मॅनेजर त्या मॅनेजरला नेमका थांबवायचे तो तुकाराम महाराज थांबवला बरं का तुकाराम महाराज तो मॅनेजर त्याची जर सही झाली तर नोटिसा लागेल कारण इतर सगळे नोटिसावाले काय थोडे तू लाख ही पानस करले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी काही मला खेळा करावे परंतु तुम्ही काय बघा या कानाने आजवर पाहिजे ना कानाने आजवर तर बघा हा पिंजरा आहे ना हा काळ्या मुड्याचा पिंजरा ज्याला हात लागू बैसलेला हा काळ्या मुड्याचा याला काय आजार नाही पण हा पिंजरा आहे ना याच्यामध्ये तो रागू आणि तोच बोलतोय म्हणून सांगा चालेल हे केले कोण बोलतो काय आहे काय चुकू नको शरीर वारा चालत दिसते का आणि आपल्याला दिसलं का आपल्याला जो आहे त्या दिसलं का आपल्याला तो दिसणारा नाही ती वस्तू दिसणारा नाही फक्त जाणून घ्यायची म्हणून आम्ही जाणीव
येव भगवंती नाही आणि हरीला उच्चारून पाहिजे मोक्ष पदार्थ आहे पण जाणून घ्यायची वळखाची वस्तू नाही ती मायाची वस्तू नाही ती बघा रोज हरिपाठ म्हणता तुम्ही सांगायचे कातमध्ये फक्त दुसरा आपण म्हणा चौवेदी दान 66 कारण 18 पुराण असतील तरी हरिनाम गातील पण मन सुनी न नेता तैसे केले अनंत वाया कथा सांगी मार्ग वाया येत कथा सांगी मार्ग तो मंथुनी जो आहे ना मंथुनी काय म्हणायचे बाबाने आपल्याला नाम दिलं ना त्याचे मंथन करायचे त्याचे मंथन करायचे मंथुनी न देता मग तैसे घ्या आनंद दूध आहे पण त्याला मंथन टाकला पाहिजे गिरदा टाकला पाहिजे आणि मग ताक होईल का नाही ते म्हणतात करू दे मंथना करा तुम्ही मंथन काय करायचं आपण काय ऑर्डर घेतला तर याची मंथन आहे याची मंथन आपण केला पाहिजे मंथन मग आपला घातले नाही ना जाणारा तो यावे असेल आणि करणारा तो यावे असेल पण त्याला ओळखायला आलं नाही आपल्याला आता त्याने देवतेच्या पुढे जन्माला घेतला नाही का तरी पण तिला आला नाही आला का नाही मग येतो तिला पण आला नाही का तर त्याचा जो खेळ आहे ना तो फक्त काळे आता आईला सांगू शकत नाही कारण ती ओळख त्याची किड होतात का किड ओळखते म्हणून आता काय करा आपण प्रत्येकाचा काय इशारा येतो सर्वांनी चांगल्या टाळ्या वाजवण्याचा व्यवहार करून आणि एक शेफराई म्हणा पण टाळ्या वाजवायच्या जाणी घातली मुक्तीची बदली मिळालेली मागे वैष्णवाची तुका म्हणे ते सुख काय म्हणे राही समाधान चित्त आता एक शेवटचं आचरण होईल मग काय करणार कारण बरोबर टाइमवर आले बरोबर येत पाहिजे होतं एक घ्या ना एकच ठेवा ना पुढे साईड झालं अरे मी वापरू राहिलो
कोटवाले काळे Ah